नमस्कार. आज आपण एका अशा महापुरुषाची गोष्ट पाहणार आहोत ज्यांनी आधुनिक भारताचा पाया रचला. डॉक्टर B.R. आंबेडकर. एक प्रश्न विचारण्यासारखा आहे की ज्या व्यक्तीला जन्मतःच समाजाने अदृश्य मानलं, तीच व्यक्ती पुढे जाऊन एका संपूर्ण राष्ट्राचं नशीब कसं काय बदलू शकते? हाच प्रश्न डॉक्टर आंबेडकरांच्या आयुष्याचं सार सांगतो आणि त्यांच्या अविश्वसनीय प्रवासाची ओळख करून देतो. तर त्यांच्या प्रवासाची सुरुवात होते भेदभावाच्या आगीतून, पण याच आगीत तावून सुलाखून त्यांचं व्यक्तिमत्व घडलं. तारीख होती 14 एप्रिल 1891. या दिवशी डॉक्टर आंबेडकरांचा जन्म एका दलित कुटुंबात झाला. एका अशा समाजात जिथे त्यांच्या संघर्षाची बीज जन्माआधीच रोवली गेली होती. जरा कल्पना करा, सगळ्यांसाठी असलेल्या सार्वजनिक पाणवठ्यावरून साधं पाणी पिण्याचा हक्कही नाकारला गेला. अस्पृश्यता म्हणजे फक्त कोणाला तरी लांब ठेवणं नव्हतं, तर तो माणसाच्या मूळ प्रतिष्ठेवरच एक हल्ला होता. एवढंच नाही, शाळेत जिथे ज्ञानाची समानता असायला हवी तिथे त्यांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळं कोपऱ्यात बसावं लागायचं. हा भेदभाव त्यांच्या लहान मनावर किती खोलवर परिणाम करत असेल, नाही का? पण ह्या अपमानाने खचून जाण्याऐवजी आंबेडकरांनी ठरवलं की ह्याच अन्यायाविरुद्ध लढायचं, आणि त्यासाठी त्यांनी शस्त्र निवडलं, ते म्हणजे शिक्षण. त्यांचा ठाम विश्वास होता की ज्ञान म्हणजे शिक्षणच या सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करू शकतं. आणि याच विचाराने त्यांना एका अशा शैक्षणिक प्रवासावर नेलं जो त्या काळात जवळजवळ अशक्य होता. भारतातल्या सगळ्या अडचणींवर मात करून ते थेट पोहोचले अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीत आणि नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये. त्यांची बुद्धिमत्ता किती अफाट होती हे यावरूनच दिसतं. परदेशातलं शिक्षण पूर्ण करून जेव्हा ते भारतात परत आले तेव्हा ते फक्त एक विद्वान नव्हते, ते होते एका मोठ्या क्रांतीचे पुढचे नायक. त्यांनी आपल्या ज्ञानाचा वापर समाजाला बदलण्यासाठी केला. त्यांनी त्या दडपशाही करणाऱ्या जाती व्यवस्थेवर थेट प्रश्न उभे केले. समानतेसाठी मोठमोठ्या चळवळी सुरू केल्या आणि जे वंचित होते, जे शोषित होते, त्यांच्या सन्मानासाठी आणि हक्कांसाठी ते लढले. म्हणूनच असं म्हटलं जातं की ते फक्त एक नेते नव्हते, तर ज्यांच्याकडे स्वतःचा आवाज नव्हता अशा लाखो लोकांचा ते बुलंद आवाज बनले होते. आता आपण त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वपूर्ण टप्प्याकडे वळूया. तो टप्पा म्हणजे भारतीय संविधानाची निर्मिती. इथेच त्यांनी खऱ्या अर्थाने भारताचं नशीब पुन्हा लिहिलं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाचं भविष्य कसं असेल हे ठरवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांच्या विद्वत्तेमुळेच त्यांची भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. केवढी मोठी जबाबदारी होती ही! आणि त्यांनी एक असा मजबूत पाया रचला ज्यावर आजचा आधुनिक भारत उभा आहे. ज्या अपमानास्पद वागणुकीचा त्यांना स्वतःला सामना करावा लागला होता, तीच गोष्ट त्यांनी प्रेरणा बनवली. त्यांनी प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क दिले, अस्पृश्यतेसारखी क्रूर प्रथा कायद्यानेच संपवून टाकली आणि जात, धर्म किंवा लिंगाच्या आधारावर कोणताही भेदभाव न करता सगळ्यांना कायद्यासमोर समान मानलं. त्यांच्या कामाचा प्रभाव किती खोलवर आणि दूरगामी होता हे आता पाहूया. त्यांचं काम फक्त पुस्तकातल्या कायद्यांपुरतं मर्यादित नव्हतं, त्याने खऱ्या अर्थाने समाज बदलला. त्यांच्या प्रयत्नांमुळे काय झालं तर लाखो लोकांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले, सामाजिक न्यायाचा मुद्दा देशासाठी महत्त्वाचा बनला आणि समानतेला कायद्याचं संरक्षण मिळालं. हा होता त्यांचा समाजावरचा खरा परिवर्तनशील प्रभाव. आणि हे विशेष आहे की त्यांचे विचार फक्त भारतापुरते मर्यादित राहिले नाहीत. आजही जगभरात जिथे कुठे न्याय आणि समानतेसाठी लढे उभे राहतात, तिथे डॉक्टर आंबेडकरांचे विचार प्रेरणा देतात. आपल्या आयुष्याच्या शेवटी त्यांनी एक अतिशय शक्तिशाली संदेश दिला. एक असा संदेश जो येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी बदलाचा एक मार्गदर्शक ठरला आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे 3 शब्द खरं तर हे फक्त शब्द नाहीयेत. ही केवळ एक घोषणा नव्हती, तर सामाजिक बदलासाठी त्यांनी दिलेला एक स्पष्ट रोडमॅप होता. आधी शिका, ज्ञान मिळवा, मग एकत्र या, संघटित व्हा आणि मग आपल्या हक्कांसाठी संघर्ष करा. डॉक्टर आंबेडकरांच्या आयुष्यातून मिळणारा सर्वात मोठा आणि प्रेरणादायी संदेश हाच आहे की आपली पार्श्वभूमी काहीही असो, आपण कुठूनही आलो असलो तरी प्रत्येकामध्ये हे जग बदलण्याची ताकद असते. आणि शेवटी एक प्रश्न, एखाद्या व्यक्तीने न्यायासाठी केलेला संघर्ष इतकी वर्ष उलटून गेल्यावरही काळाच्या ओघात कसा टिकून राहतो आणि पिढ्यानपिढ्या लोकांना प्रेरणा देत राहतो? मला वाटतं यातच डॉक्टर आंबेडकरांचा खरा वारसा दडलेला आहे.